जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विशाल मराठी आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत आलेली ही नोटीस आज आपण बघणार आहोत. 2024-25 निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबतची ही नोटीस आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर कार्यवाहीचा जलद गतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती 7 दिवसात सप्रविस उपलब्ध करून द्यावी, ही विनंती केलेली आहे. मित्रांनो, ह्या नोटीसवरून आपल्याला एवढं समजतं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक विभागामध्ये भरती होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. कारण जेव्हा शासन पदोन्नती करते म्हणजे प्रमोशन करते, तेव्हा गट क आणि ड च्या जागा ॲटोमॅटिकली रिकाम्या होत जातात. या जागा रिकाम्या झाल्यानंतर आपल्याला फायदा काय होणार आहे, तर मित्रांनो, गट क आणि ड मध्ये ज्या पोलीस शिपायाच्या जागा असतील किंवा एक्साईज डिपार्टमेंटच्या जागा असतील, तहसीलदार कार्यालयामधले जे गट क आणि ड वर्गाचे जे कर्मचारी असतील, त्याच्या भरतीसाठी याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळं शक्यतो पोलीस शिपाई आणि आत्ता येणाऱ्या एक्साईज डिपार्टमेंटच्या शिपाई पदाच्या ज्या वॅकन्सीज येणार आहेत, त्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, तयार रहा. येणाऱ्या भरतीसाठी मराठी, बुद्धिमत्ता, इंग्लिश, रिझनिंग हे जे सब्जेक्ट आहेत, हे परफेक्ट करून ठेवा. भरती केव्हाही येऊ शकते आणि आत्ता होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा पदांची संख्या वाढू शकते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं सध्याला तुम्ही अभ्यासावरती फोकस करा. हे सगळे सब्जेक्ट व्यवस्थित करा आणि तयारीत राहा. ऑल दी व्हेरी बेस्ट. तसेच अशा प्रकारच्या नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी, पोलीस भरती आणि इतर भरत्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.